शिंदखेडा तालुक्यातून महत्त्वाची बातमी. केंद्र शासनाच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक आधार म्हणून दरवर्षी निधी दिला जातो. मात्र शिंदखेडा तालुक्यातील काही शेतकऱ्यांच्या खात्यावर हा निधी जमा होत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. काही शेतकऱ्यांना यापूर्वी सन्मान निधीचा लाभ मिळत होता, मात्र KYC नाही, दस्तऐवज अपूर्ण अशी विविध कारणे दाखवून अचानक लाभ बंद करण्यात आला आहे. विशेष म्हणजे संबंधित शेतकऱ्यांनी सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करूनही त्यांना निधी मिळालेला नसल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. माझं नाव नथा तुकाराम महाजन, मी राहणार मेथी, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे. त्याच्यातील मला जेव्हा PM किसान योजना चालू झाली तेव्हा पहिल्याने आम्हाला PM किसानचे पैसे मिळत होते. जवळजवळ आम्ही 5-6 हप्ते आम्हाला मिळाले आणि नंतर बंद झाली. बंद झाल्यानंतर आम्ही बऱ्याचशा चक्रा केल्या, तहसील कार्यालय वगैरे सगळे तपासून घेतले. आमचे ते वरिष्ठ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष होते, त्यांच्याकडे पण गेलो आणि ते तरी सुद्धा आम्हाला तिथं कुठं दाद मिळाली नाही. अनेक प्रकारची कागदपत्र केली, म्हणजे तुमचा फेरफार झाला असेल, फेरफार नोंदी वगैरे सर्व दिल्या, तरी आम्हाला त्याच्यातून म्हणजे काहीच न्याय मिळाला नाही. शेवटी आम्ही नाईलाजाने नाद सोडून दिलेला आहे. KM किसान हे सगळ्या लोक आपला सगळ्या शेतकऱ्यांना सन्मान म्हणून आहे, पण आम्हाला काय कामाची ती. या संदर्भात शेतकऱ्यांनी कृषी विभाग, तहसील कार्यालय तसेच संबंधित यंत्रणांकडे वारंवार पाठपुरावा केला, मात्र अद्यापही त्यांच्या प्रश्नावर कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. बियाणे, खत, औषधे तसेच मजुरीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेला असताना सन्मान निधी न मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व पात्र शेतकऱ्यांना तात्काळ सन्मान निधीचा लाभ द्यावा, अन्यथा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेना पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. PM किसान योजनेमध्ये या शिंदखेडा तालुक्यामध्ये असे अनेक शेतकरी आहेत की त्यांना त्याचा लाभ 2-3 वर्षापासून मिळत नाही. सुरुवातीला 2-3 हप्ते त्यांना मिळाले, त्याच्यानंतर लाभ मिळत नाही. त्याच्यानंतर त्यांच्या कागदपत्रांमध्ये काही त्रुटी अशा आहेत असं कृषी विभागाने सांगितल्यानंतर किंवा महसूल विभागाने सांगितल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांनी सगळ्या कागदांची पूर्तता केली. आता माझ्या शेजारी जे शेतकरी उभे आहेत त्यांनी कमीत कमी 4-5 हजार रुपये खर्च करून PM किसान योजनेचे जे म्हणजे KYC करणं, त्याच्यानंतर नावात बदल असेल तर गॅजेट करणं, अजून हयातीचा दाखला असेल, अजून जे लागल्यानंतर फेरफार नोंदी असतील, हे सगळं काही त्यांनी पाठपुरावा करून देखील त्यांना आज हप्ता मिळत नाहीये. गेल्या 2 वर्षापासून त्यांना PM किसान योजनेचा लाभ मिळत नाहीये. तसं पाहायला गेलं हे शेतकऱ्यांच्या बाजूचं सरकार आहे असं खोटे स्तुती करून घेतंय सरकार, परंतु हे सरकार जे हे शेतकरी हिताचं नाहीये, हे शेतकरी बर्बाद करणारं हे सरकार आहे. आणि सरकार आता अधिवेशन चालू आहे, सरकारने तात्काळ PM किसान योजनेचे शिंदखेडा तालुक्यामध्ये जर पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले नाही, त्यांच्या त्रुटी असतील तर दुरुस्त करून घ्या, नाहीतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने या शिंदखेडा तहसील कार्यालयावरती मोर्चा काढण्यात येईल.